नमस्कार मित्रांनो, वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, विशेष करून ज्यांना पैसे आले नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारचा मोठा निर्णय, दिले तातडीने आदेश। 29 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा, या दिवशी पैसे जमा होणार म्हणजे होणारच। काय बातम्या आहेत सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय जाहीर केले आहेत। प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांसाठी मोठी बातमी। सरकारनं सप्टेंबर महिन्यात देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती। त्यानुसार सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट आहे। ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे। या संबंधीचे मेसेज महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जात आहेत। त्यानंतरची मोठी बातमी बघा, अजूनही लाडकी बहीण योजनेचा अर्ज न केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात येण्याची शक्यता असून राज्यातील महिलांना आणखी काही दिवस या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची अंतिम मुदत ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे। या संदर्भातील वृत्त TV9 मराठीने दिले आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार का? विरोधकांकडून सातत्याने लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घालण्याचे काम सुरू आहे। त्यातच आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी आमचं सरकार आल्यानंतर ही योजनाच बंद करू असं विधान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केदार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे। तसेच भगिनींनो, आता तुम्हीच ठरवा की कोणाला साथ द्यायची असं म्हणत अजितदादांनी महिलांना आवाहन केलं आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, मुख्यमंत्री योजना दूत अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ। शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहेत। त्यानंतरची मोठी बातमी बघा, दिवाळीपूर्वीच मिळणार गोड बातमी। गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे वाहनांच्या इंधनावरील पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाली आहे। यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटर मागे 2 ते 3 रुपयांनी कमी करण्यास वाव मिळाला असल्याचं रेटिंग एजन्सी इक्राने दिलं आहे। त्यामुळे सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 2 ते 3 रुपयांची कपात होणे शक्य आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मोठी खुशखबर। देशभरातील शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। PM किसान सन्मान योजनेतून आत्तापर्यंत 17 हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना 34,000 रुपयांची रक्कम देण्यात आली आहे। आता PM किसानच्या वेबसाईटनुसार 5 ऑक्टोबरला योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल। PM किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 टप्प्यात 6,000 रुपये पाठवले जातात। मात्र शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना eKYC बंधनकारक करण्यात आली आहे। eKYC केली नसल्यास त्या शेतकऱ्यांना PM किसानचा 18वा हप्ता मिळणार नाहीये।